सभागृह भरलेलं बघून खूप आनंद होतोय. फेसबुकवरच्या आभासी भिंतीवरती फॉलोअर्स खूप असतात. जयंत पवारांचे हे प्रत्यक्षातले फॉलोअर बघून मला खरोखरच खूप आनंद होतोय. दुपारी आपण या कार्यक्रमाला सुरुवात केली. सुरुवातीला आपण अभिवादन केलं जयंत पवार यांना. ते त्यांची वैचारिक नाळ ज्या तुकोबारायांशी जुळलेली त्यांच्या अभंग गायनाने. त्यानंतर अभिवाचन झालं जयंत पवार यांच्या कथांचं, लेखांचं आणि नाटकाचं. आणि त्यानंतर आत्ताचा जो कार्यक्रम आहे तो एक प्रकारे संवाद आहे. त्याचं नाव संवाद असं ठेवलेलं आहे. हा संवाद आहे जयंत पवार व्यक्ती आणि साहित्य. आणि या संवादात सहभागी मंडळी आहेत, त्यांची मी नावं घेतो. या सर्व मान्यवरांनी या विचारमंचावरती येऊन खुर्चीत आसनस्थ व्हावं. माननीय रंगनाथ पठारे सर, राजन गवस सर, माया पंडित, शफाअत खान, नितीन वैद्य, गणेश विस्पुते आणि अनिरुद्ध खुटवड. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी जयंत पवारांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आणि मी त्याच वेळेला संध्या आणि सई या दोघींनाही विचारमंचावरती बोलवतो. आणि त्याचबरोबर यशवंत पवार आणि रोहिणी म्हणजे जयंतची बहीण बयो हिलाही मी तिने यावं अशी विनंती करतो. जयंत पवारांचे मोठे बंधू वासुबाई पवार इथे आलेले आहेत. या स्मृती जागराच्या निमित्ताने आपण खरं तर जयंत पवारांनाच भेटतोय असं मी दुपारी म्हटलं होतं. की जयंत पवार इथे नाहीयेत असं म्हणणं जरा कठीण वाटतंय. बाहेरच्या अस्वस्थ वर्तमानाचा कोलाहल मनात जपून ते कुठेतरी लिहित बसले असतील असं मी दुपारी विधान केलं होतं. आणि मला आताही तसंच वाटतंय. ही गर्दी बघताना तुम्ही सगळेजण त्याच्यासाठी इथे उपस्थित आहात, याचा खरोखरच निश्चित आनंद झालेला आहे. व्यक्ती आणि साहित्य या अनुषंगाने बोलण्यासाठी ही सर्व वक्ते इथे उपस्थित आहेत. या मुख्य कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान रंगनाथ पठारे भूषवत आहेत. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून राजन गवस उपस्थित आहेत. आणि इतर सहभागी वक्ते आहेत गणेश विस्पुते, शफाअत खान, नितीन वैद्य, माया पंडित आणि अनिरुद्ध खुटवड. मी या सगळ्यांचा स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय एकेकाना. सर्वप्रथम अध्यक्ष रंगनाथ पठारे सर. मराठीतील कथा कादंबरीकार म्हणून ज्येष्ठ लेखक रंगनाथ पठारे आपल्या साऱ्यांनाच ठाऊक आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावं काही मी इथे सांगत नाही, मात्र ते इथे उपस्थित आहेत त्याचा विशेष आनंद होतोय. कारण स्वतः रंगनाथ पठारे आणि जयंत पवार या दोघांमध्ये एक विशेष साम्य होतं. ते म्हणजे लेखनातल्या आशय आणि रचनातंत्राच्या प्रयोगशीलतेचं.
त्याही पलीकडे जाऊन सांगायचं तर पठारे यांना जयंत भोवतालच्या विश्वाचं कायमच आकर्षण राहिलेलं आहे. तसंच जयंत पवार यांनाही पठारे यांच्या लेखनाबद्दल विशेष आस्था होती. त्यामुळेच पठारे यांच्या दुःखाचे श्वापद या कथेवरील चित्रपटाची पटकथा आणि संवाद जयंत पवार यांनी केलं होतं. मी विनंती करतो समर खडस यांना की त्यांनी रंगनाथ पठारे यांना स्मरण भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यानंतर राजन गवस, लेखक समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर राजन गवस हे देखील आजच्या काळाचे महत्त्वाचे लेखक आहेत. चौंक, भंडारभोग, धिंगाणा, तणकट, कळप आणि बळीचा या त्यांच्या साऱ्याच साहित्यकृतींनी मराठी साहित्य विश्वात मानाचं स्थान पटकावलेलं आहे. विशेषतः त्यांच्या तणकट या कादंबरीला मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. पण याही पलीकडे जयंत पवार यांच्याशी त्यांचा वैचारिक सांधा जुळलेला होता हे महत्त्वाचं आहे आणि त्यामुळेच त्यांची आजची उपस्थिती स्वागतार्ह आहे. मी विनंती करतो राजू देसले यांना की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राजन गवस सरांचं स्वागत करावं. त्यानंतर गणेश विस्पुते. गणेश विस्पुते हे खरं तर एक बहुआयामी व्यक्तिमत्व. एकाच वेळी कवी, समीक्षक, अनुवादक, चित्रकार अशा अनेक पातळ्यांवर ते कार्यरत असतात. मात्र तरीही आपली गुणात्मकता कायम टिकवून आहेत. त्यांची आजवर धुवाधार गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध, निरीह यात्रा, पिवळ्या धम्मक छत्रीतली मुलगी, माय नेम इज रेड अशी अनेक स्वतंत्र आणि अनुवादित पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. पण इथली त्यांची उपस्थिती ही जयंतशी त्यांच्या असलेल्या मैत्रीमुळे अधिक महत्त्वाची आहे. त्यातही जयंत ज्या उक्ती आणि कृती स्वातंत्र्याबाबत सातत्याने आवाज उठवत होता त्याच काफिल्याचे गणेश विस्पुते हे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मी विनंती करतो यशवंत पवार यांना की त्यांनी गणेश विस्पुते यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. मुंबईचे कावळे, भूमितीचा फार्स, ढोल ताशे, राहिले दूर घर माझे या आणि अशा अनेक नाटकांचे लेखक प्रसिद्ध नाटककार शफात खान म्हणजे जयंत पवार यांचे समान धर्मा. अनेकदा समव्यावसायिकांचं जुळत नाही असं म्हणतात खरं, पण जयंत पवार आणि शफात खान यांचे 36 गुण जुळलेले होते. कारण दोघांच्याही आस्थेचा विषय सारखाच होता, अस्वस्थ वर्तमान. आज इथे शफात खान उपस्थित आहेत याचा आम्हाला नक्कीच आनंद झालेला आहे. मी आशिष पवार यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन शफात खान यांचं स्वागत करावं. मी समर खडस यांना विनंती करतो की त्यांनी शफात खान यांना पुष्पगुच्छ द्यावा. आधी पत्रकार म्हणून सजग असलेली व्यक्ती नंतर दूरचित्रवाहिनी आणि मनोरंजनाच्या विश्वात गेल्यावर त्या क्षेत्रात कोणते सकारात्मक चांगले बदल होतात हे नितीन वैद्य यांनी आपल्या वेगवेगळ्या मालिका चित्रपटातून सिद्ध केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे मनोरंजनाच्या क्षेत्रात आल्यावरही त्यांनी सामाजिक क्षेत्राशी जोडलेलं आपलं नातं तोडलेलं नाही. अलीकडेच त्यांची राष्ट्र सेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी सेवा दलाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे त्यांचा लवकरच प्रकाशित होत असलेला बाहुबळी हा चित्रपट जयंत पवार यांच्याच कथेवर आधारित असून त्याचं पटकथा लेखन आणि संवाद स्वतः जयंत पवार यांनीच लिहिलेले आहेत. मी हेमंत भालेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन नितीन वैद्य यांचं स्वागत करावं. साहित्य आणि समीक्षेच्या क्षेत्रातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर माया पंडित. विशेषतः स्त्रीवादी अंगाने समीक्षा करण्याचं महत्त्वाचं काम मायाताईंनी केलं आहे. हैदराबादच्या इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू
प्रकुलगुरू राहिलेल्या मायाताई इंग्रजी विषयाच्या अभ्यासक आणि प्राध्यापक होत्या. त्यांनी आजवर अनेक गाजलेल्या मराठी पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद केलेला आहे. नुकताच त्यांनी मराठी कथा कादंबरीकार कृष्णात खोत यांच्या रिंगाण या गाजलेल्या कादंबरीचा केलेला इंग्रजी अनुवाद प्रकाशित झाला. आणि महत्वाची बाब म्हणजे आता जयंतच्या अधांतर नाटकाचा जो इंग्रजी अनुवाद आहे प्रकाशित होणार आहे तोही मायाताईंनीच केलेला आहे. परिवर्तनाच्या चळवळीशी जोडलेल्या नात्यातूनच त्या आज इथे उपस्थित आहेत. मी सई पवार सईला विनंती करतो की तिने पुष्पगुच्छ देऊन माया पंडित यांचं स्वागत करावं. अनिरुद्ध खुटवड हे नाव आज रंगभूमीवर दिग्दर्शक म्हणून चांगलंच लोकांना ठाऊक आहे. जयंत पवार यांच्या अधांतर या नाटकाचा हिंदी प्रयोग त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामासाठी सादर केला होता आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला होता. तसंच काय डेंजर वारा सुटलाय हे जयंत पवार यांचं नाटकही खुटवड यांनीच दिग्दर्शित केलं होतं. जयंत मधल्या अस्वस्थ लेखकाचं खुटवड यांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. जयंतची कायमच सामान्य माणसाशी जुळलेली नाळ आणि स्वतः खुटवड यांना सामान्य माणसाविषयी असलेली कळकळ या बांधिलकीतूनच ते आज इथे उपस्थित आहेत, या विचारमंचावर आहेत. मी प्रदीप कोकरे यांना विनंती करतो की त्यांनी अनिरुद्ध खुटवड यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. स्वागत समारंभ हा झालेला आहे. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. प्रत्यक्ष संवादाला म्हणजे जो व्यक्ती जयंत पवार व्यक्ती आणि साहित्य असा जो आपला विषय आहे त्याला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाचं काम म्हणजे आजच्या या पहिल्या स्मृती जागराच्या कार्यक्रमात आपण जयंत पवार यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन करीत आहोत. ही 3 पुस्तकं म्हणजे रंगकथा जयंत पवार स्मृती ग्रंथ जो लोकवाङ्मयने प्रकाशित केलेला आहे, नंतर अधांतरचा हिंदी अनुवाद अधांतर द नोवेअर पीपल इंग्लिश क्षमस्व, नंतर तो धवली पब्लिकेशनने प्रकाशित केलाय, आणि माझं घर हे नाटक सुमतीताईंनी म्हणजे सुमतीताईंच्या शब्दालय प्रकाशनने प्रकाशित केलं आहे. काही वर्षांपूर्वी जयंत पवार यांच्याच कल्पनेतून साकार झालेल्या आणि नावारूपाला आलेल्या वसा या दिवाळी अंकाचा मागच्या वर्षीचा अंक आम्ही जयंत पवार विशेष अंक म्हणून प्रकाशित केला होता. या अंकात जयंतशी संबंधित असलेल्या आणि त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या अनेकांनी त्याच्यावर लेख लिहिले होते. त्या साऱ्यांनी लिहिलेले लेख दिवाळी अंकात तसेच पडून राहू नयेत म्हणून आणि त्या लेखांना असलेलं संदर्भ मूल्य तसंच सामाजिक मूल्य लक्षात घेऊन ते आम्ही पुस्तक रूपाने प्रकाशित करायचं ठरवलं आणि त्याला लोकवाङ्मयने प्रतिसाद दिला. अर्थात पुस्तक करताना त्यात काही अधिकच्या लेखांचीही भर घातलेली आहे. हे एक पुस्तक आहे. त्यानंतर दुसरं पुस्तक आहे अधांतर द नोवेअर पीपल. हे पुस्तक म्हणजे जयंत पवार यांच्या गाजलेल्या मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलेल्या अधांतर या नाटकाचा मायाताईंनी केलेला इंग्रजी अनुवाद आहे. तर तिसरं पुस्तक माझं घर या जयंतच्या काहीशा अलक्षित राहिलेल्या पण खरं तर महत्वाच्या असलेल्या नाटकाचं पुस्तक सुमतीताईंनी म्हणजे शब्दालय प्रकाशनने काढलेलं आहे. मी विचारमंचावरील मान्यवरांना या 3ही पुस्तकांचं प्रकाशन करण्याची विनंती करतो. संध्या नरे यांना विनंती करतो की त्यांनीही विचारमंचावर यावं. आनंदाची बाब म्हणजे माझं घर पुस्तक मुंबई विद्यापीठाच्या SYBA ला अभ्यासक्रमाला लागलेलं आहे.
महत्वाचं म्हणजे अभ्यासक्रमाला लागण्याआधीच हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. जे केलं त्यांनी ओके, अभ्यासक्रमाला लागल्यानंतर प्रकाशित झालेलं आहे. बरं, आता आपण ऋत्विज काळसेकर पुरस्कार प्रदान कार्यक्रमाकडे जरा वळतोय. सतीश काळसेकर स्मृती जागर समिती आणि काळसेकर कुटुंबियांतर्फे ऋत्विज काळसेकर स्मृती पुरस्कार देण्यात येतो. यंदाचा हा पुरस्कार जयंत पवार यांना त्यांच्या मोरी नीन नसानी होय या कथासंग्रहासाठी जाहीर झाला होता. तो पुरस्कार आता प्रदान करण्यात येणार आहे. मी सतीश काळसेकर स्मृती जागर समितीच्या निमित्ताने गणेश विस्पुते यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावेत. आता जाहीर झाला असला तरी ज्या रीतीने हे सगळं घाईनी घडलं, जयंतचं अकाली जाणं, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला खूपच नंतर उलगडल्या. झालं असं होतं की 20 तारखेच्या आसपास, 20 जुलैच्या आसपास 2021 साली सतीश काळसेकरांनी जयंतला एक फोन केला होता. जयंत त्यावेळेला फोन घेण्याच्या अवस्थेत नव्हता, पण तो फोन मग संध्याने घेतला होता. आणि त्यावेळेला काळसेकर आम्हा काही मित्रांशी सुद्धा बोलले होते की त्यांना आता ऋत्विजच्या नावाने न्यास एक ट्रस्ट सुरू करायचा आहे, ज्यातून पुरस्कारांसारखा एखादा उपक्रम सुरू करता येईल. पण नंतरच्या काळात आणि त्या ट्रस्टतर्फे पहिला पुरस्कार जयंतला द्यावा हे त्यांनी निश्चित केलं होतं. काही मित्रांजवळ ते बोलले सुद्धा होते. परंतु हा फोन त्यांनी संध्या नरे पवारांनी घेतला आणि त्याविषयीचं सगळं त्यांना बातमी दिली. जयंतला हे काही दिवसानंतर कळलं आणि त्यावर त्यांनी एक मोठं पत्र, तो कारण बोलू शकत नव्हता त्यामुळे एक पत्र त्यांनी मेसेज करून टाईप करून काळसेकरांना पाठवायला सांगितलं. मधल्या काळात काळसेकर 24 तारखेला गेले आणि जयंतचं दवाखान्यात आत बाहेर असं त्यावेळेला चालू होतं. त्यामुळे लागोपाठ ह्या दोघांच्या जाण्यानं ह्या पुरस्काराची सगळी जो काही उल्हास किंवा आनंद होता किंवा ती बातमी जाहीर करायची होती, त्या सगळ्या गोष्टी मागे राहिल्या आणि त्यावेळेला ते करता आलं नाही. त्यात दुसरी गोष्ट अशी होती की ट्रस्ट सुरू करण्यात आणि एखादा उपक्रम सुरू करण्यात काही लोकच फक्त त्यात इन्व्हॉल्व असतात आणि मग तो उपक्रम काही काळ सलग चालू ठेवणं हे खूप त्या काही लोकांसाठी, 2-4 लोकांसाठीच खूप कठीण गोष्ट असते. त्यासाठी नंतर आदित्य आणि विप्लव काळसेकर विद्याताईंनी असा निश्चय केला, असं निश्चित केलं की याच्यासाठी पाठीमागे एखादी संस्था असेल जे हा उपक्रम येते किमान 2 दशकं नीट चालवू शकेल. त्यासाठी त्यांनी शिवाजी विद्यापीठाला विनंती केली. त्यांनी ती मान्य केली आणि विद्याताईंनी त्यासाठीची एक मोठी रक्कम शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द केली. त्या विद्यापीठाने पहिल्या वर्षीचे 2 पुरस्कार, एक ज्येष्ठ कवीसाठीचा आणि तरुण समकालीन कवीसाठीचे 2 पुरस्कार वसंत आबाजी डहाके आणि दिशा पिंकी शेख यांना ते जाहीर केले आणि त्यानुसार ते प्रदानही करण्यात आले. त्यानंतर मधल्या काळात ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आणि एक राहून गेलेली गोष्ट ज्याची रुखरुख आपल्या सगळ्यांनाही होती. या निमित्ताने 29 तारखेला जेव्हा वर्ष होते जयंतला जाऊन, त्या दिवशी हा पुरस्कार या निमित्ताने या समारोहात दिला जावा असं आम्हाला वाटलं. म्हणून त्याची पार्श्वभूमी थोडीशी सांगावीशी वाटली म्हणून मी हे मुद्दाम बोललो. जयंतनी जे सतीश काळसेकरांना लिहिलेला छोटासा मेसेज होता तोही या निमित्ताने मी वाचून दाखवतो. कारण
तो स्वतः याचं आभार प्रदर्शन करतो हेही आपल्याला लक्षात येईल. तो म्हणतोय, सप्रेम नमस्कार. तुम्हाला माझा मोरी नींद नसानी होय हा कथासंग्रह आवडल्याचं संध्यानं सांगितलं आणि खूप आनंद झाला, समाधान वाटलं. तुमच्यामुळेच माझा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. त्यानंतर तुम्ही माझ्या सर्व लेखनावर लक्ष ठेवून होता, माझ्या कथा मिळवून वाचत होता. याचा अप्रूप वाटायचा आणि धाकही वाटायचा. कथेवरचा तुमचा अभिप्राय कळल्यावर मला विशेष आनंद व्हायचा. आताही तेच झालं. माझ्या या संग्रहातल्या कथा आधीच्या 3 संग्रहातल्या कथांपेक्षा थोड्या वेगळ्या आहेत, त्यामुळे मलाही उत्सुकता होती. तुम्ही ऋत्विजच्या स्मरणार्थ या संग्रहाला पुरस्कार देऊ केलात ही तर माझ्यासाठी खास गोष्ट आहे. या निमित्तानं ऋत्विजची आठवण मनात जागी झाली. ऋत्विज हा एक हट्टी पण जिद्दी आणि अनेक गुण अंगी असलेला मुलगा होता. तो उत्तम कवी होता आणि समाज जीवनाबद्दल त्याला खूप आस्था होती. त्याचा नर्मदा आंदोलनातल्या सहभागाचा एक लेख मी 1993 साली काढलेल्या अनमोल नावाच्या दिवाळी अंकात छापला होता. त्या काळात आमच्या भेटी होत. आताही ते दिवस आठवले. तुम्हाला ऋत्विजच्या नावाचा ट्रस्ट करायचा आहे, ते काम लवकर मार्गी लावो. या निमित्तानं एक विनंती, तुम्ही हा जो पुरस्कार दिला आहे तो राजन बावडेकर यांना सांगून वाङ्मय वृत्तमधून जाहीर करावा आणि किंवा तत्संबंधी नितीन रिंढे, गणेश विस्पुते, जयप्रकाश सावंत यांना सांगावे. त्यामुळे ऋत्विजचं स्मरण पुन्हा होईल. बाकी सर्व कुशल आहे. बाकी सर्व कुशल आहे ना? तुमची प्रकृती कशी आहे? विद्यावहिनींना नमस्कार. आपला जयंत पवार. मला वाटतं एवढं निवेदन या पाठीमागचं पुरेसं आहे. मी आता पुढची सूत्र मुकुंद घेतो. धन्यवाद. ऋत्विज काळसेकर यांच्या नावाने असलेला हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी ऋत्विजची आई म्हणजे विद्या काळसेकर यांना विनंती करतो की त्यांनी या विचारमंचावर यावं. त्याचबरोबर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सईने विचारमंचावरती यावं अशी तिला विनंती करतो. आता आपण जरा आणखी पुढे जाऊया. मात्र तरीही जयंत पवार व्यक्ती आणि साहित्य या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अजून एक छोटासा कार्यक्रम करणार आहोत. प्रसिद्ध कवयित्री मीनाक्षी पाटील यांनी जयंत पवार यांच्यावर लिहिलेली कविता जयंदा याच ठिकाणी त्या कवितेचं वाचन करणार आहेत. खरं तर गेल्या आठवड्यात याच ठिकाणी मीनाक्षी पाटील यांच्या ललद्यदस ललबाय या नवीन कविता संग्रहाचं प्रकाशन झालं आणि त्यासोबतच इट इज इन युअर DNA या पहिल्या कविता संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. मी मीनाक्षी ताईंना विनंती करतो की त्यांनी कवितेचं वाचन करण्यासाठी विचारमंचावर यावं. मात्र तत्पूर्वी रोहिणी वेजरे म्हणजे जयंतची बहीण तिला मी विनंती करतो की तिने पुष्पगुच्छ देऊन मीनाक्षी ताईंचं स्वागत करावं. दुपारपासून आपण जयंताच्या साहित्याचं अभिवाचन ऐकतो आहोत आणि असं वाटतं की जयंताच आपल्याशी बोलतोय. अशा एका मूडमध्ये असताना जयंताचा स्वर आपण ऐकत असताना मी आता माझं काही एक कविता ऐकवताना मला थोडी अस्वस्थता आली की हे कुठे कृत्रिम वाटू नये, पण तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. जयंता. 2 वर्षांपूर्वी
तुझ्यासारखाच आबा पण निघून गेला खूप दूर दूर. जिथं पोहोचतच नाहीत म्हणे आवाज, पण तुझ्या आवाजाचे असंख्य प्रतिध्वनी घुमतायत मूकपणे हरवलेल्या आवाजांमध्ये. लोक विसरून मृत्यूला जगत असतात अमरपट्टा बांधल्यासारखे. तू मात्र काळाच्या डोळ्याला भिडवून डोळा लिहित राहिलास लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी जिवंतपणी मेलेल्यांच्या. कणाकणाने तुझ्याकडे सरपटणाऱ्या काळाकडे थेट दुर्लक्ष करत तू प्रचंड घाईने उतरवत राहिलास तुझा आवाज. गोंधवत राहिला शब्द शब्द काळाच्या सर्वांगावर मूकपणे वेदनांच्या शाईने. तुला वाचता अनुभवता येत होती वेदना. तुला वाचता अनुभवता येत होती वेदना, जात धर्म लिंग वर्ग वर्ण या साऱ्यांच्या पलीकडली. म्हणूनच कमीत कमी शब्दात बोलूनही तुझी मेत्ता भावना ओलांडून गेली काळाच्या मिती. म्हणूनच कणाकणाने तुला विझवू पाहणाऱ्या काळालाही प्रश्न पडला असेल की खरा आजारी तू की तू. तू अखंड लिहित राहिलास. तू अखंड लिहित राहिला स्वतःच्या वेदनेवर एक शब्दही न बोलता या आजारी काळासाठी. तू अखंड लिहित राहिला स्वतःच्या वेदनेवर एक शब्दही न बोलता या आजारी काळासाठी. पदोपदी चिरडल्या जाणाऱ्या आवाजांसाठी. मृत्यू आणि झोप यांच्या सीमारेषेवरील घनघोर शांततेसाठी. निबिड अंधारातही तू उजळत राहिलास तुझी अक्षर अथकपणे या वाटेवरून जाणाऱ्याला उजेड हवा म्हणून. वाटू नये कधी कुणाला एकटं. वाटू नये कधी कुणाला एकटं म्हणून धडपडत राहिलास शेवटपर्यंत. अगदी काळालाही केलीस मूक सोबत आणि शेवटी त्यालाही ओलांडून झालास कालातीत. आणि शेवटी त्यालाही ओलांडून झालास कालातीत. धन्यवाद. एक थोडंसं वेगळं वळण या कार्यक्रमासाठी मी आपण जो काही जयंत पवारांचा दुपारपासून स्मृती जागर सुरू केलेला आहे आणि जो पुढे सुरू राहणार आहे, तर त्याला अनेकांचे मदतीचे सहकार्याचे हातभार लागलेले आहेत. अनेक मित्रमंडळी आहेत, अनेक मान्यवर आहेत. तर त्यापैकी 2 मान्यवरांचं आपण इथे स्वागत करतोय. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील आणि पुलक कला अकादमीचे संचालक संतोष रोकडे हे दोघे इथे संजय कृष्णाजी पाटील मला इथे दिसत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी विचार मंचावर यावं आणि पठारे सरांना मी विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. संतोष रोकडे इथे असतील उपस्थित, तर त्यांनीही विचारमंचावर यावं. बहुधा ते नसावेत. ठीक आहे. यानंतर आपण प्रत्यक्ष जयंत पवार व्यक्ती आणि साहित्य या संवादाला सुरुवात करतोय, चर्चेला सुरुवात करतोय. या चर्चेचे अध्यक्षस्थान भूषवतात रंगनाथ पठारे. मी या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र त्यांच्याकडे सोपवतोय आणि त्यांनीच त्यांचा क्रम ठरवावा आणि वक्त्यांना बोलवावं. सर, तुमच्याकडे सूत्र सोपवतोय. मला असं सांगण्यात आलेलं आहे की साधारणतः 8:30च्या आत म्हणजे 8:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम संपवायचा आहे जो चालू आहे. आम्ही 7 जण बोलणारे आहोत आणि साधारणतः एक 90 मिनिटं आहेत. म्हणजे 10 ते 12 मिनिटं प्रत्येकाने घ्यावीत अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना करतो. वैद्यजी मला सांगत होते एक 2-3 मिनिटं मी बोललो चालेल का? अरे म्हणलं आज काय करता, तुम्हाला जास्त वेळ आहे. आणि यांच्या इथं कुणी प्राध्यापकांसारखे 45 मिनिटं बोलणारे नाही आहेत याची मला खात्री आहे. त्याच्यामुळं आपल्याला मी कोणत्याही सूचना करणार नाही, कारण हा अतिशय एका अर्थाने आपल्या भावना व्यक्त करण्याची ही जागा आहे. लेखकाविषयी, लेखनाविषयी किंवा आपल्याला जे काही बोलायचं असेल ते अनुषंगाने काही, तर आपण ते आनंदाने करावं. आणि क्रम साधारणतः आपण बसलेला आहात
त्याच क्रमाने घेऊया. त्यामुळं सुरुवातीला मी मायाताईंना विनंती करतो की त्यांनी बोला. माननीय डॉक्टर रंगनाथ पठारे, विचारमंचावरील उपस्थित सगळे विचारवंत लेखक, नाटककार, दिग्दर्शक आणि जयंतवरती प्रेम करणारे आपण सर्वजण, मला जयंत पवारांशी प्रत्यक्ष परिचय नव्हता. जो काही परिचय होता तो त्यांच्याशी फोनवरून बोलण्यातून झाला होता. संध्याशी बरेच वेळा बोलणं व्हायचं आणि ज्या वेळेला जेव्हा मी त्यांना फोन केला, त्या अडचणींबद्दल असेल, त्यातल्या भाषेबद्दल असेल किंवा अधांतरच्या भाषांतराच्या वेळेला, त्यावेळेला एक अतिशय सुहृद माणूस जसा आपल्याशी बोलावा, म्हणजे लेखक म्हणून फार तालेवारी न गाजवता अगदी गोड भाषेमध्ये, रुजू भाषेमध्ये बोलणारा, म्हणजे सहसा अनुवादकांना असा अनुभव येत नाही. कारण अनुवादक हे मी काल म्हटल्याप्रमाणे की वी आर द ट्वायलाईट पीपल, आणि जरा संधी प्रकाशातले लोक असतो. पण खरं म्हणजे जयंत पवारांच्या दुःखद मृत्यूनंतर आम्ही त्यांच्यावरती प्रत्यय नावाच्या माझ्या नाट्यसंस्थेतर्फे, ज्याची मी अध्यक्ष आहे, कोल्हापूरमध्ये गेली 40 वर्ष काम करणारी ही संस्था आहे, आम्ही एक मोठा कार्यक्रम देखील केला होता ऑनलाईन कोविडच्या काळामध्ये. मी बाकीच्या सगळ्या तपशिलांमध्ये जाणार नाही, पण एक अनुवादक म्हणून मला असं वाटतं इथे कोणीही दुसरे अनुवादक नाही आहेत. त्याच्यामुळे म्हणजे जयंत पवारांच्या नाटकांमधले, कारण विस्पुते असताना माझं अशी बोलायची शामत नाही, पण मी फक्त अधांतरच्या बाबतीतल्या काही अनुभवांबद्दल बोलणार आहे. मला वाटतं अख्ख्या भारतीय रंगभूमीवरती भांडवलशाहीच्या 60 नंतरच्या भारतामधल्या वाटचालीमध्ये त्याचा जो काही परिणाम इथल्या इंडस्ट्रियलायझेशन, औद्योगिकरणावरती झाला, कामगार वर्गावरती झाला, त्यावेळेला गुंडगिरीमध्ये काँग्रेसनी दहशत घालून पोसून वाढवलेल्या शिवसेनेसारख्या पक्षाचा उदय झाला, त्या काळामध्ये अशा प्रकारचं नाटक लिहिणं, त्या काळावरती अशा प्रकारचं नाटक लिहिणं, म्हणजे पहिलं मला जर आठवत असेल आणि मी जर बरोबर असेल तर घाशीराम कोतवाल, जे अर्थातच भांडवलशाहीबद्दल बोलत नाही, सत्ता संबंधांबद्दल बोलतं आणि एका तेंडुलकरांच्या खास विचारव्यूहामध्ये असलेल्या एका परमनंट जो असतो अशा सत्ता संघर्षाबद्दल बोलतं. पण जयंत पवारांच्या नाटकामध्ये, आणि मी फक्त अधांतरावर बोलणारे, हे ह्यातली काही आर्ग्युमेंट्स त्यांच्या इतर साहित्याला देखील लावता येतील, परंतु कामगार वर्गाची जी काही वाताहत झाली, म्हणजे एकेकाळी ज्या मुंबईमध्ये, जी मुंबई लाल भडक होती, जी मुंबई कामगाराच्या कष्टानं नटवलं जगाला सारखी गाणी म्हणत होती, जिथे मोठमोठाले लढे बघितले कामगार वर्गाचे, त्या ठिकाणी कामगार वर्गाच्या आयुष्यातली हलाखी, आणि नुसती हलाखी नाही, कामगार वर्गाच्या आयुष्याच्या ज्या चिंध्या झाल्या आणि त्यांच्या मुलाबाळांना, म्हणजे वेगवेगळे प्रवाह आहेत जयंतनी ह्या नाटकामध्ये चित्रित केलेले, आणि त्यांनी फार विचारपूर्वक ते चित्रित केले आहेत असं मला वाटतं. माझ्या तरी वाचनामध्ये असं नाटक भारतामध्ये हे एकमेवच आहे की ज्याच्यामध्ये भांडवलशाही आणि अत्यंत उन्मत्त भांडवलशाही आणि तिने जन्माला घातलेली, तिने पोसलेली एका पद्धतीने इथली राजकीय व्यवस्था आणि राजकीय सत्ता संबंधांना, ज्याला पनपणं म्हणतात, त्या पद्धतीचं, म्हणजे हातात हात घालून मथून एकमेकांना गिरण्या बंद पाडायची कारस्थानं करणं. आणि कालच मी जेव्हा ट्रेनमधून येत होते तेव्हा सगळ्या कापड गिरण्यांची जी काही वाताहत झालेली आहे, काळवडलेल्या खिडक्या, म्हणजे कामगार वर्गाच्या आयुष्याचे ते धिंडवडे निघाले, त्याचं चित्र मला त्या लोकलमधून दिसणाऱ्या, मी मुंबईला फारशी परिचित नाही आहे, पण त्या गिरण्या बंद पडलेल्या बघितल्यानंतर मला असं वाटलं की हे एक बॉम्ब टाकावा कुठेतरी. कारण जितक्या लोकांची म्हणून, आणि तुम्हाला माहिती आहे की मुंबईमध्ये कामाला येणारा कामगार वर्ग
कोकणामधून येणारा होता आणि कोकणामधून येणारा हा कामगार वर्ग जो 20 सालापासून सातत्याने येत राहिला मुंबईमध्ये, त्याचं स्वतःचं एक कल्चर होतं, त्याची स्वतःची एक संस्कृती होती, त्याचे काही पायंडे होते, त्याचे काही संस्कार होते, त्याची काही आयुष्याबद्दलची एक निष्ठा होती आणि एक भयंकर लढाऊपणा होता. आणि हे सगळं मोडून पडत असताना एकीकडे कुटुंब संस्था मोडून पडते आहे, एकीकडे राजकीय कामगारांची जे राजकीय प्रभुत्व होतं, त्यांची जी आयडेंटिटी होती, एक लढाऊ आयडेंटिटी, तिला यत्किंचित सुद्धा दखल न घेता ज्या पद्धतीने तुडवून फेकलं जात आहे चिंध्या करून, आणि त्याचा परिणाम एका छोट्याशा कोकणातून आलेल्या कुटुंबातल्या व्यक्तींवरती कशा पद्धतीने होतो. म्हणजे कुटुंब व्यवस्थेच्या विनाशावरचं एक नाटक महेश एलकुंचवार यांचं याच काळामधलं आहे, वाडा चिरेबंदी. थँक्यू. वाडा चिरेबंदी. परंतु वाडा चिरेबंदीचा शेवट जर ते अगदी एखाद्या देखण्या गौरीसारखं बसवलेलं नाटक आहे आणि आहे पण तसंच लिहिलेलं, सुंदर आहे, सुंदर आहे. म्हणजे ते नाटक बघितल्यानंतर विव्हल होणार नाही असं कोणी नाही. पण त्या नाटकाच्या शेवटाकडे एक आशावादी चित्र वर येतं, प्रभाच्या निमित्ताने असेल किंवा आणखी कशाच्या. अधांतरमध्ये असं होत नाही. अधांतरमध्ये तुम्हाला वेढून राहतो तो एका कमालीच्या बाहेर विनाशाचा असा माहोल. आणि हा विनाश किती पद्धतीने होतो. म्हणजे एक आई आहे जी एक सार्वत्रिक आई आहे, एक मुलगी आहे की जिच्या वैषयिक भावना, आयडेंटिटी, अस्मिता, आपल्याला स्वतःला काहीतरी पाहिजे, ह्या सगळ्या ओरबाडून घेण्याच्या काळात मला देखील सुख ओरबाडून घेण्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटणारी, तरी देखील आईच्या संसाराला 4 पैसे कमवून हातभार लावणारी एक इंटूक बाबा आहे. त्याचा धाकटा भाऊ आहे जो खोट्या क्रिकेटच्या स्वप्नामध्ये मग्न आहे, म्हणजे ज्याने एक आयडेंटिटी स्वतःची धूसर करून घेतलेली आहे. आणि आपण कधी काळी एक सचिन तेंडुलकरचे दुसरे अवतारच असं ज्यांनी पद्धतशीर समजूत घेतलेली आहे करून, आणि त्याला अजिबात जगायचं नाहीये या स्वतः काम करून. हे सगळी लोक, म्हणजे ही 2 मुलं आईच्या पैशावरती जगतायत, आई कमावते त्याच्यावरती जगतायत, आणि हळूहळू त्यांचं जगणं इतकं पाशवी आणि इतकं अमानवी होत आहे की त्यांना आईचा जमला असता तर खून सुद्धा केला असता त्यांनी तिच्या काहीतरी 20-25 रुपयांसाठी LICच्या. आणि एक मुलगा आहे जो शिवसेनेचं त्या काळातलं प्रॉडक्ट आहे, नरू, जो तलवारीच्या भाषेशिवाय बोलतच नाही. आणि मग त्याचा अगदी अटळ असा त्याच्यामध्ये विनाश होतो. पोलीस पकडून देतात आणि मग नंतर ह्या मुलांचं काय झालं याचा खरं म्हणजे कोणीतरी अभ्यास करायला पाहिजे की त्या काळामध्ये जे कम्युनिस्ट नेत्यांचे खून करणारे असतील, मी आता त्या सगळ्या इतिहासामध्ये जात नाही, पण वसंतदादा पाटलांनी ज्या पद्धतीने ही शिवसेना, ज्याला वसंत सेना असंही म्हटलं जात असे त्या काळामध्ये, ज्या पद्धतीने गुंडगिरी फुफवली, ज्या पद्धतीने गिरण्या बंद पाडण्यात आल्या, ज्या पद्धतीने कामगार नेत्यांची हिंसाचारी करण्यात आली किंवा त्यांना आयुष्यात उठवण्यात आलं, आणि मग ते सगळे भाजीचे गाळेबिळे टाकून त्यांची जी काही वाताहत आहे ती माझ्यासारख्या एखाद्या आउटसायडरनी पाहिलेली असण्यापेक्षा तुमच्यासारख्या इथल्या इन्सायडर्सना त्याचं फार भीषण असं प्रत्यंतर आलं असलं पाहिजे, दिसलं असलं पाहिजे. मला कौतुक ह्याबद्दल वाटतं की कुठेही जयंत पवार भाऊक होत नाही, कुठेही जयंत पवार हे सगळे वेगवेगळे फोर्सेस आहेत. आणि विशेषतः मंजूचा नवरा हा एक कामगार प्रतिनिधी इतक्या उच्च रवानं, इतक्या प्रामाणिकपणानं, इतक्या निष्ठेने तो हे युद्ध लढवतो आहे भांडवलदारांच्या विरुद्ध की तो एक छोटीशी दुबळी व्यक्ती करून त्याला चिरडून चिलटासारखं टाकण्यामध्ये या भांडवलदार वर्गाला आणि गुन्हेगार वर्गाला काहीही, म्हणजे लुम्पेनायझेशन ज्याचं होतं त्यांना, ती मुलं त्यांच्याही आयुष्याची माती सोडणार आहे, कारण त्यांच्या मागे कोणी उभं राहणार नाहीये. पण गमतीची गोष्ट आहे, आणि पुढारी अर्थातच काँग्रेसचे पुढारी त्या काळातले, पण हे कुठेही होऊ शकतं, पण अनफॉर्च्युनेटली झालेलं नाहीये कुठे. म्हणजे रिप्रेझेंटेशन त्याचं नाटकामध्ये आलेलं नाहीये इतक्या चांगल्या पद्धतीने, हे मला म्हणायचं. जयंत पवारांनी हे वेगवेगळे मुद्दे जे आहेत, आणि त्यातनं सगळ्यात वर येणारा एक मुद्दा जो आहे, खूप येतात, म्हणजे एक मुद्दा आहे तो कशा पद्धतीने भांडवलशाही आणि भांडवलशाहीने घडवून आणलेला विनाश हा एका प्रकारच्या एलियनेशनकडे जातो. म्हणजे कार्ल मार्क्स असं म्हणतो की माणसाला स्वतःला काम करणं आणि कामातून काहीतरी निर्मिती करणं
हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं भागधेय आहे असं वाटतं आणि ते आनंददायी असतं. यातला बाबा असं म्हणतो की काम काम कोणी करायचं, काम करण्यात कोणाला कधी आनंद आलाय, मूर्ख आहेत असं म्हणणारे तुमचे सगळे विद्वान. म्हणजे तो अख्खी एक परिवर्तनाची लढ्याची एक संकल्पना, एक विचारदृष्टी, एक व्यवहार मोडीत काढतो आणि इतक्या सहजतेने काढतो. हा एक भाग. नरू हा गुन्हेगारच आहे, त्याच्यात गुन्हेगारी प्रवृत्ती नसावी कदाचित, पण आमचा बाप आजारी असताना म्हणजे त्यांनी आम्हाला काही दिलं नाही, पण ठीक आहे मी त्याच्या स्मरणार्थ एक ढाल ठेवीन, इतकी एवढीशी चिटुकभर माणूस की त्याच्यामध्ये उरलेली आहे फार फार तर. आणि बाकीची मुलं म्हणजे मंजूला तिच्या सुखाशिवाय दुसरं काही दिसत नाही आणि दुसऱ्या मुलाला आपल्याला हे सगळं आईने कमवून खायला घालावं असं तिच्या त्या एकूणच कुटुंबाला वाटतं. तर मला असं वाटतं की यात दोन मुद्दे मला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना सधांतर माहिती आहे आणि जेव्हा त्याचं भाषांतर मी केलं तेव्हा त्यातली ही जी आग होती ती मी किती प्रमाणामध्ये आणू शकलेले आहे हे मला माहिती आहे. मला आपण जर काही फीडबॅक दिला तर आय एम रिअली बी ग्रेटफुल टू यू. पण मला सगळ्यात कौतुक ह्याचं वाटतं की ह्या सगळ्याला तोलून धरणारी जी आई आहे ती गॉर्कीच्या मदरसारखी आहे की काय असं मला कधी कधी वाटतं. कारण ही आई ती कोकणात आली आहे, फार शिकलेली नाही आहे, तिला छक्के पंजे चांगले कळतात, शेजाऱ्यांच्या मधले मुलांचे सुद्धा कळतात, पण हे सगळं जरी असलं तरी तिच्यामध्ये एका आदिम करुणेचा असा स्रोत आहे आणि जो तिच्या मुलांना प्रोटेक्ट करण्यासाठी, ती कुटुंब व्यवस्था प्रोटेक्ट करण्यासाठी तिला भाग पाडतो. आणि इथं माझं जयंत पवारांची थोडंसं मतभेद झाले की म्हणजे कदाचित ते एक ऐतिहासिक अटळपणा असेल आई, कारण आई शेवटी नाटकाच्या नरूचा रक्ताने भिजलेला शर्ट रॉकेल ओतून जाळते. शी इज वन ऑफ द पार्टनर्स इन द क्राईम नाव. आणि ती आई असल्यामुळे अत्यंतिक त्यागापासून अत्यंतिक प्रोटेक्शन ह्या सगळ्याच गोष्टी ती करते. एक आयडियलायझेशन त्यातनं जे आईचं उभं राहतं आणि त्याच्या कॉन्ट्रास्टमध्ये मंजू उभी राहते. मला या दोनमध्ये थोडासा म्हणजे असं का नाही आपण म्हणत की का नाही आई दोन कानाखाली खेचून मुलांना सांगते की कामाला जा आता, बास झालं घरात माझ्या जीवावर खाणं, असं नाही सांगत आई. आता कदाचित ती ज्या संस्कृतीमधून आली असेल, मला जयंत पवारांची या विषयावरती वाद घालायचा होता पण दुर्दैवाने ते नाही आहेत आणि आता तो वाद मला वाटतं कधीच होणार नाही. पण ही एक गोष्ट माझ्या मनामध्ये मला त्रास देत राहिलेली आहे की आणि हा एक जो स्ट्रेन आहे म्हणजे मी ऑब्जेक्टिव्हली बोलते की मला हे जयंत पवारांची खरंच विचार करण्यासारखी गोष्ट वाटत होती की जो आपल्याला एलकुंचवारांमध्ये सुद्धा स्ट्रेन दिसतो, एक प्रकारचं रोमॅन्टिसिझम आहे त्याच्यामध्ये, तर बाकीचं इतकं ठळक आणि ठाम रिअलिस्टिक नाटक असताना आणि त्याच्या पाठीमागच्या आपल्याला मी अगदी एकच मिनिट बोलले ना की परंपरा सगळी माहिती आहे नाटकांची की एकीकडे पु ल देशपांडे आणि रायगडाला जेव्हा जाग येते तत्सम नाटकं जी मध्यमवर्गीयांच्या इगोला सुखावत होती की काहीतरी एक इतिहासाचं एक जीवाला भयंकर बरं वाटणारं असं काहीतरी, हे काही कामगार वर्गाचे वगैरे आपले ते प्रश्न, हे मध्यमवर्गीयांना सुखवणारे लग्न बिग्न छोटंसं काहीतरी भांडण, तर स्ट्रेन अजूनही चालत, आई रिटायर होते सारख्या नाटकांमध्ये. सॉरी पण मुद्द्याची गोष्ट अशी की ही आई ठामपणाने उभा का नाही राहू शकत, ती वाहत जाते. आता ती वाहत जाते म्हणजे ती दोन्ही बाजूनी हे इंटरप्रिट करता येतं. ती जी जागा जयंत पवारांनी ठेवलेली आहे ती मला खूप इंटरेस्टिंग आणि खूप त्रासदायक वाटते. मंजूच्या बाबतीतही तेच म्हणता येतं आणि त्यांच्या इतर नाटकांच्या मधल्या ज्या स्त्रिया आहेत म्हणजे डेंजरवारा आणि शेवटचं नाटक त्यांचं म्हणजे माझं घर असेल किंवा लिअरवरचं नाटक असेल, लिअरनी नेमकं काय करावं असं, या सगळ्या नाटकांमध्ये मला तो एक स्ट्रेन दिसतो. म्हणजे मला असं वाटतं की एकीकडे वास्तवाला इतक्या विलक्षण ताकदीने भिडणारा हा माणूस त्यातले सगळे पदार्थ उकलून आपल्यासमोर असे मांडून ठेवतो आणि म्हणतो की बघ बघ तुझ्यासमोर काय ठेवलंय वाढून, ते घे अंडरस्टँड करून हे सगळं, हे वास्तव तू काय करणार आहेस, तुझा काय रोल आहे, तू का बघतोयस हे नाटक.
हे प्रश्न मला असं वाटतं की कोणत्याही साहित्याने आपला नजरिया बदलायला हवा, हे त्या साहित्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि तो जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुमच्या साहित्य कृतींना काहीही किंमत नाही. त्यांना म्हणजे त्या पॉप्युलर होतील किंवा त्या अमुक होतील तमुक होतील, आय एम नॉट वरीड अबाउट दॅट. पण मला हे इंटरेस्टिंग वाटतं की अशा प्रकारचं नाटक जयंत पवारांनी मराठी नव्हे तर भारतीय रंगभूमीवरती आणलं आणि हा आपल्या सगळ्यांचा गौरव आहे नाट्यप्रेमींचा. त्याच्यामध्ये हे छोटे छोटे मुद्दे जे मला जाणवले थोडेसे वेगळे, ते कदाचित आपल्याला पटतील किंवा पटणार नाही, पण ते ही ओपन्स अप डिरेक्शन, मेनी डिरेक्शन्स टू एक्सप्लोर इन टू द वर्ल्ड ऑफ 18th the 80s इन मुंबई. हे मला भयंकर नाटकाच्या दृष्टीने एकाच वेळी आश्वासक आणि एकाच वेळी निराशाजनक वाटतं, कारण हे दुसरीकडे कुठेही येत नाही. अजून देखील वेळ गेलेली नाही आहे. जे कोणी तरुण नाटककार असतील तर त्यांनी जरूर याचा विचार करावा असं मला वाटतं. आणि मी जर एखादं मिनिट 2 मिनिट जास्त बोलण्याचं औद्धत्य केलं असेल तर मला माफ करा. आता याच्यानंतर माझे मित्र मराठीतले जयंत इतकेच मला आवडणारे नाटककार शफाअत खान यांना मी विनंती करतो. नमस्कार. जयंतचा आणि माझा परिचय, आमची मैत्री ही जवळपास 35-40 वर्षांची आहे. जयंतावर मी लिहिलंय. आत्ता मी बोलताना फोकस माझा जयंताचं नाटककार म्हणून घडत जाणं, वाढत जाणं आणि बदलत जाणं, याचा टप्पे अगदी कमी वेळेमध्ये कसं सांगता येईल ते सांगणार मी, सांगायचा प्रयत्न करेन मी. आणि थोडंसं मित्र असल्यामुळे अनेक वेळा आम्ही दोघं वेगवेगळ्या ठिकाणी होतो, तिथले काही अनुभव आहेत. व्यक्ती म्हणून कदाचित जयंताला समजावून घेण्यात आणि त्याचं लेखन समजावून घेण्यात त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकेल. एकतर 70-80च्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये अनेक स्पर्धा होत्या आणि या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या अनेक हौशी संस्था होत्या आणि या प्रत्येक संस्थेकडे आपला म्हणून एखाद दुसरा लेखक नाटककार असे आणि स्पर्धेच्या आणि एकूण आपल्या संस्थेच्या मर्यादा आणि संस्थेची ताकद, संस्थेकडे असलेले कलावंत, या सगळ्यांचा विचार करून तो स्पर्धेसाठी म्हणून एकांकिका रचत असे. त्यावेळेला अनेक स्पर्धांमधून जयंतच्या एकांकिका व्हायच्या. आता स्पर्धेमध्ये एकच प्लॅटफॉर्म असतो नव्याने सुरुवात करणाऱ्या नाटकवाल्यांसाठी स्पर्धेत करणं. स्पर्धेच्या म्हणून काही मर्यादा असतात. एकतर संस्था आणि संस्थेतली सगळ्याच माणसांची अशी अपेक्षा असते की जे काही लिहिलं नाटककारांनी लिहिलं त्यातून आपल्याला किमान बक्षीस मिळायला हवं आणि हा ताण नाटककारावर असतो आणि हे सगळं लक्षात घेऊनच तो आपलं रचत जातो. त्यातून मोकळं होण्यासाठी त्याला बराच मोठा एक कालावधी लागतो. आता या स्पर्धेने खरं म्हणजे जयंताला नाटककार म्हणून घडवलं. त्यांनी जवळपास 27 एकांकिका लिहिल्या. त्यातल्या 3-4 एकांकिका पुढे त्याला असं वाटलं की याचं नाटक करायला पाहिजे. त्यांनी त्याची नाटकं केली. आता मला कधी कधी असा विचार करतो तेव्हा की जयंत नाटकाकडे का वळला असेल. एक तर जयंताचा स्वतःचा प्रॉब्लेम असा होता की 5-25 माणसं किंवा अगदी 4-5 माणसं असली तरी तो बोलत नसे. तो स्वतःला मिटून घ्यायचा. त्याला स्वतःला एक्सप्रेस करता येत नसे. खरं म्हणजे त्याच्याकडे बोलण्यासारखं खूप होतं, बोलण्याची इच्छा होती, पण त्याला ते बोलता येत नसे. मला आता राजूही बसला. मला आठवतं कधी कधी 26चे प्रयोग बघायला जयंत यायचा आणि त्यानंतर खाली वर झालेल्या प्रयोगावर चर्चा व्हायची. म्हणजे एक टोळकं उभं राहून त्याच्यावर ते बोलत चिरफाड होत असे वरच्या प्रयोगांची.
जयंता अंतर राखून जणू काही मी या कळपात नाही असं भासवत ती चर्चा ऐकायचा, पण तो कधी त्यात इन्व्हॉल्व झाला नाही. पुढे त्याचा तो माझा मित्र झाला. त्याला कारणं वेगळी आहेत. आम्ही थिएटर अकॅडमीच्या म्हणजे 1985 सालामध्ये नाटककारांची एक कार्यशाळा आयोजित केली होती थिएटर अकॅडमीने. त्यात जयंत होता आणि जयंतानी वंश नावाचं नाटक लिहिलं होतं. आणि त्या थिएटर अकॅडमीच्या एक नाटकाचं वाचन होतं. असे पहिला ड्राफ्ट वाचला होता, कच्चा होता तो ड्राफ्ट. आणि त्याच्यावर फार मोठी चर्चा, जवळजवळ खुनी हल्ले नाटकावर चढवले गेले असतात. एखादा माणूस गडबडून गेला असता आणि लिहायचा थांबला असता, पण पुढे त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे वंशचे 4-5 ड्राफ्ट केले आणि पुढे ते नाटक स्पर्धेमध्ये जिंकलं. मला याला खरं म्हणजे पाठारे सरही आहे तिथे. आणि राजन खाननी पाचगणीला एक छोटंसं लेखकाला बोलवून एक कार्यशाळा घेतली. कार्यशाळा नव्हती, गप्पा टप्पांचा कार्यक्रम होता आणि 2-3 दिवस आम्ही एकत्र होतो. तिथे जयंतानी एक गोष्ट सांगितली. अगदी मनातलं बोलायचं असं होतं, वातावरण बरं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलेली एक, मला तपशील सगळं आठवत नाही, पण तो असं म्हणाला, दुपारच्या वेळेला चाळीतल्या बाया सगळी कामं संपवल्यानंतर चाळीतल्या बाया एकत्र बसायच्या. आणि मी, तो खूप लहान होता आणि काकू मावशी काय कोणाचं काय नातं होतं मला आठवत नाही, पण तिच्यासोबत जयंताई तिथे बसायचा. आणि त्या बायांना वाटायचं की जयंताला काही कळत नसेल आणि बाया थोड्याशा सैल बोलायच्या. मला अनेक नाटकं जयंताची वाचताना मला असं वाटतं, आणि त्यातल्या काही गोष्टी जयंताला कळायच्या, ज्या कळल्या नाहीत त्या त्याच्या आत झिरपल्या आणि त्याचं नाटक सांगलं. असं माझं स्वतःचं जयंतविषयीचं वाचन. मुळामध्ये तो लिहायला लागला, आपल्याला काहीतरी बोलायचं आणि बोलता येत नाही, ही जी तडफड होती, ही जी अस्वस्थता होती, या अस्वस्थतेपोटीच तो लिहायला लागला. आणि ह्या अस्वस्थतेनेच त्याला नाटककार म्हणून घडवलं. एकतर गिरण गावात वाढला तो, आणि गिरण गावामध्ये त्यावेळेला लोककलावंत यायचे, सोंगारी यायचे, कसरती करणारे लोक यायचे, जादूगार यायचे, आणि कामगारांची नाटकं गिरण गावामध्ये व्हायचे. दशावतार व्हायचे, तमाशा व्हायचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौराणिक आणि ऐतिहासिक नाटकं व्हायची. या सगळ्यातून जयंताची एक वेगळी भाषा घडत गेली आणि नाटककार म्हणून एक वेगळ्या पद्धतीने जयंता लिहायला लागला. मला खरं म्हणजे काही फार महत्त्व कुणी देत नाही, किंबहुना अत्यंत लाऊड भडक मेलोड्रामा म्हणून त्याची एक एकांकिका नाकारली जाते, पण मला ती अत्यंत महत्त्वाची वाटते. ती म्हणजे घुशी नावाची एक एकांकिका आहे आणि त्यात 2 35-40 स्त्रिया आहेत, आणि अत्यंत म्हणजे खरं म्हणजे झोपडपट्टीही नाही, त्याहीपेक्षा खालच्या आडोशाला त्या दोन्ही बाया राहतात. आणि खरं म्हणजे सगळं जगणंच नासून गेलेलं आहे, आणि ओल हरवलेली माणसं हा पुढे ही अत्यंत महत्त्वाची थीम वारंवार जयंत पवारांच्या नाटकात आपल्याला दिसून येते. आणि ते भयंकर अशी ती भाषा, हे खरं म्हणजे त्या जयंतानी मांडीवर बसून जे काही ऐकलं होतं दुपारी, ती सगळी भाषा त्या ह्याच्यात येते. सूर चढा आहे तरी तो कर्कश नाही, आणि त्यात एक वेगळी खरं म्हणजे अत्यंत वास्तववादी वाटावी अशी एक एकांकिका, पण त्याच्यात एक चमत्कारिक गोष्ट घडते. त्यातली एक बाई आहे, खरं म्हणजे काही कुठली पॉवरलेस अशा दोन्ही त्या बाया आहेत, त्यांना ते साधं तिथलं झोपडीतलं जगणंही जगता येत नाही, पण त्या एका बाईकडे मात्र पॉवर आहे. ती चेटूक करून पुरुषाला संपवून टाकू शकते. हे जे रिअलिझम आणि सररिअलिझमची भेसळ आहे. सररिअलिझम म्हणजे काय, हे वर्गात शिकवणं जरा कठीण असतं. आत्ता ते तेवढं कठीण वाटू नये, कारण परवाच आपण ऐकलेलं आहे की कर्नाटकाच्या एका शाळेमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे बुलबुलवर बसून रोज रात्री
मातृभूमीला भेट. त्यामुळे रिअलिझम आणि सररिअलिझम असा अजिबात गोंधळ होता कामा नये. पुढच्या सगळ्या नाटकाचा जर प्रवास आपण बघितला तर हळूहळू वास्तववादातून जयंत वेगळा झाला. कुटुंबाच्याच गोष्टी सांगितल्या, पण त्यात त्यांनी रिअलिझम, सररिअलिझम, वास्तववादी आहे, अवास्तववादी आहे, अतिवास्तववादी आहे, अशी भेसळ करून तो गोष्टी रचत गेला. आता वाळवी मला ज्याच्यावर पुढे 6 वर्षानंतर आधांतर नावाचं नाटक लिहिलं. आता वाळवीमध्ये पण एका कुटुंबाची गोष्ट आहे आणि आधांतर करताना एक वाळवीमध्ये एका गिरण गावातल्या एका छोट्या कुटुंबाची गोष्ट आहे. पण 6-7 वर्षांनी आधांतर नाटक जेव्हा जयंताने रचलं तेव्हा ती फक्त एका घराचं एक घर पोखरत जातं एवढं ते उरलं नाही, तर त्याबरोबर त्या घराच्या बाहेरचं जे जग होतं ते कसं पोखरत गेलं याचं भेदक चित्रण त्या आधांतरमध्ये आलेलं आहे. एक काळाचा तुकडा किंवा गिरणगाव आपल्यासमोर जयंताने उभं केलं. आता मला थोडंसं विषयांतर वाटेल हे, पण एकतर जयंता गिरण गावात वाढला, गिरणीत काही दिवस त्यांनी नोकरीही केली, पुढे तो पत्रकारी झाला. आता थोडासा विषयांतराचा मुद्दा असा की मी 2 आधांतरचे प्रयोग बघितले, खरं 3-4 बघितले वेगवेगळे, पण मी 2 वेगळे अशासाठी काही गोष्टी समजावून घेण्यासाठी म्हणून हे तुम्हाला सांगतोय. आधांतरचा शिवाजी मंदिरमध्ये झाला. शिवाजी मंदिर म्हणतो, शिवाजी मंदिर म्हणजे व्यावसायिक रंगभूमीवर झालेला प्रयोग. हा मंगेश कदमनी बसवलेला होता. उत्तम नटसंच होता आणि प्रभावी प्रयोग होत असतो या नाटकाचा. आणि त्यानंतर काही वर्षांनी अनिरुद्ध खोटवडनी या नाटकाचा प्रयोग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन तो केला. अनेकदा बोलताना जयंत वारंवार असं म्हणायचा, अनिरुद्धनी बसवला तो प्रयोग वेगळा होता आणि अधिक चांगला होता. नाही, फार तपशिलात मला ते लक्षात आलं नाही तो असं का म्हणतो, कारण शिवाजी मंदिरमध्ये होणारा प्रयोगही तेवढाच दमदार होता. मग अनिरुद्धचा मात्र प्रयोग तो अधिक बरा होता असं कशासाठी म्हणतोय. आज विचार करताना मला असं वाटतं, शिवाजी मंदिरला आपण जेव्हा प्रयोग करतो वास्तववादीच नाटक असतं, लेखकांनी लिहिलेलंच बोललं जातं, पण दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या न कळत शिवाजी मंदिरच्या प्रयोगामध्ये एक चढासूर लागतो, एक वरचा स्केल लागतो आणि न कळत म्हणजे जयंत पवार काय म्हणतो हे महत्त्वाचं उरत नाही, तर त्यांची मूल्य आणि त्यांच्या मूल्यांचं दैवतीकरण नाटककार करत नाही, त्यात काम करणारे नट आणि त्यात सहभागी झालेले सगळे जे कलावंत असतात ते अधोरेखित करत जातात. आणि अनिरुद्धच्या प्रयोगात ते नव्हतं. शिवाजी मंदिरच्या प्रयोग बघणाऱ्याला ते कदाचित सपक आणि सपाट वाटू शकेल, पण नाटककाराला मात्र तेच हवं होतं. तर हा मला पटकनचा त्यातला थोडासा. आता जयंता पत्रकार होता, त्यामुळे त्याची एक पत्रकाराची नजर होती आणि एखाद्या घटनेमागचं नेमकं राजकारण त्याला कळायचं. राजकारण म्हणा, गुंतागुंत म्हणा, आणि त्याचा शेवटही त्याला दिसायचा की या घटनेचं पुढे जाऊन 10 वर्षांनी काय होणार आहे. त्यांनी मला सांगितलेला एक किस्सा, म्हणजे मध्यंतरी दंगली झाला, त्या दंगलीविषयी तो बोलत होता. कुठल्या तरी नातेवाईकांच्या घरी तो गेला होता. त्यावेळेला त्या बिल्डिंगमधल्या एका मुसलमान माणसानं तो ऑलरेडी त्यांनी स्थलांतर केलं होतं. त्या माणसाचं घर लुटलं होतं. हा गेला तेव्हा तो प्रसंग घडला होता. दरवाजा वगैरे फोडून जे काही सामान होतं ते आणून चौकात टाकलं होतं आणि त्याला आग लावण्याचं काम सुरू होतं. आणि शेवटी तो म्हणाला, आता हे काही त्यावेळेला दंगलीमध्ये अशा घटना घडत फार भाबडेपणाने ऐकवण्याच्या गोष्टी नव्हत्या. पण जयंतांनी मला पुढे एक गोष्ट सांगितली. नंतर काय झालं माहितीये, एक माणूस घरात काही उरलेलं तर नाही ना हे बघण्यासाठी धावत आलो कार्यक्रम.
आणि त्याला 3 चाकी सायकल दिसली आणि त्यांनी 3 चाकी सायकल उचलून त्या पेट्या ढिगाऱ्यात टाकली आणि जयंत परत परत म्हणवतं हे बेकार झालं यार, हे बरोबर नाही. हे आता मला असं वाटलं की सगळं घर पेटवलं, तिकडे ती 3 चाकी सायकल गेली तर काय नाही. जयंताच्या नजरेला दिसत होतं ते हे होतं की नुसती 3 चाकी सायकल पेटवली नाही तर एका निरागसाचं भविष्य, त्याची सगळी स्वप्न तुम्ही जळून टाकली. तर हे त्याच्या नाटकामध्ये या परत परत दिसणाऱ्या थिम्स आहेत. मग स्थलांतर आहे, विस्थापित होणंही आहे, पण हे ह्या ज्या बारीक बारीक त्याच्या नजरेने टिपलेल्या गोष्टी आहेत त्या या नजरेनेच त्याला मोठा नाटककार केला. यानंतर मुंबई बडी बाका नावाची एकांकिका त्यांनी लिहिली होती. खरं म्हणजे हळूहळू गिरणगाव संपत गेलं, अदृश्य झालं म्हणायला हरकत नाही. अधांतरमध्ये धुरी नावाच्या कुटुंबाची गोष्ट होती आणि बडी बाका, मुंबई बडी बाका हे पुन्हा 6-7 वर्ष काम करून त्यांनी जे पुढे नाटक रचलं त्यात त्यांनी एका शिवाजी पार्कला राहणाऱ्या दाभाडे नावाच्या माणसाची गोष्ट सांगितली. ही कौटुंबिकच गोष्ट आहे, पण आत्ता त्यांनी रिअलिस्टिक किंवा वास्तववादी चौकट स्वीकारली नाही, त्यांनी ती मोडून टाकली, तुकड्या तुकड्यात गोष्ट सांगितली. त्यात गाणी आली, कविता आल्या, त्यात अनेक पात्र आली, त्यात भाषणं आली, त्यात निवेदन आलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बर्टोल्ट ब्रेकचे काही डिव्हायसेस वापरले. त्याचा उपयोग इतकाच झाला की प्रेक्षकांना एका अंतरावर रोखून धरणं सोपं गेलं. हे नाटक रचताना जयंत जे सुचवू पाहतोय ते फार भयंकर आहे. दाभाडे नावाच्या माणसाचं घर एक दिवस गुंड येऊन काबीज करतात आणि दाभाडेला कागदोपत्री ते सिद्ध करता येत नाही की हे घर माझं होतं आणि तो विस्थापित होतो. आता मुद्दा असा आहे की यात दाभाडेला न कळत जयंता कल्प्रिट समजतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अनेक फॉर्म्स आणि अनेक वेगवेगळ्या गोष्टींची सरमिसळ या नाटकामध्ये केली. आता दाभाडे आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांबरोबरचा दाभाडेचं जे दृश्य आहे ते अचानक कॉमेडी डेला आर्ट किंवा एखाद्या फार्समध्ये शोभावा अशा पद्धतीने तो खेळ चालतो. हे करताना दाभाडेचा आजार किंवा दाभाडे जे काही भोगतोय ते किती क्षुल्लक आहे म्हणून त्याची ते टर उडवण्याचाच तो सगळा प्रकार होता. यानंतरच्या सगळ्याच नाटकातून जयंता प्रेक्षकांना गुंतवतो पण त्यांना तो गुंगवत नाही. यानंतर जयंता हळूहळू म्हणजे जयंताच्या बोलण्यात वारंवार यायचे, काय कशाला ते नाटक लिहायचं, आपण 6-6, 7-7 वर्ष एका नाटकावर घालवतो आणि त्याचं काय पुढे होतं ते आपण बघतोच. हां, तर मला असं वाटतं की त्याला बोलायचं तर होतंच आणि त्यांनी स्वतः तो कथेकडे वळला. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या स्वतःच्या कथेवर टेन्शनच्या स्वप्नात ट्रेन हे त्यांनी नाटक रचलं आणि मला हा 3रा भाग वाटतो. धुरीची गोष्ट झाली, दाभाडेंची गोष्ट झाली आणि हा एक विकासाची ट्रेन धडाडत निघाली आहे आणि सगळ्या दृश्यांचं, आपल्या सगळ्या स्वप्नांचं, अगदी सगळी स्वप्न मारली जातात. कोणीतरी कल्लप्पा सगळी स्वप्नांची आणि माणसांची प्रेत उचलण्याचं काम करतो आहे. इथेही विस्थापित, स्थलांतरित ही थीम आपल्याला प्रामुख्याने दिसते आणि मराठी नाटकात सहसा कोणी रिस्क घेत नाही. एक लिनियर गोष्ट असेल आणि परिचित गोष्ट असेल तर पटकन मराठी प्रेक्षक त्याच्याबरोबर रिलेट करतात. पण अशा महानगराखाली पोटात दडलेल्या माणसांच्या गोष्टींबरोबर रिलेट करता येणं थोडंसं प्रेक्षकांना अवघड जातं. कुठलेही चांगल्या म्हणजे आपलं नाटक 3 घंटा देऊन आपण सुरू करतो, पण चांगल्या नाटकामध्ये
एक चौथी धोक्याची घंटा वाजत असते आणि ती ऐकू येत असते. जयंताच्या सगळ्या महत्त्वाच्या नाटकांमध्ये ती चौथी घंटा वाजत राहते. मी आता जास्त बोलणार नाही. शेवटी टिंगशेच्या स्वप्नामध्ये लेखकाची अस्वस्थता मांडताना काही ओळी जयंताने लिहिल्या आहेत. त्या अशा: पानांवर पानं लिहित सुटलोय, कागद संपले, शाई संपली, बोट थकली, डोळे जड झाले, पण मेंदू रिकामा होत नाही. अस्वस्थता संपत नाही, लिहिलेलं पोकळ वाटतंय, गुळगुळीत वाटतंय, पुन्हा पुन्हा डसतंय. ही अस्वस्थता असेल तरच लेखकाला लिहिता येते आणि ही अस्वस्थता नसेल तर त्यांनी लिहिलेलं जे काही असतं त्याला कुणी कलाकृती म्हणत नाही. ही अस्वस्थता शेवटपर्यंत जयंताकडे होती म्हणून तो लिहू शकतो. धन्यवाद.